नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय अतिशय टेस्टी तितकाच पौष्टिक पदार्थ। हा पदार्थ तुम्ही नेहमी घरात बनवत असाल, पण माझ्या स्टाईलने एकदा करून पहा। लहान मुलांपासून मोठेसुद्धा खूप आवडीने खातील। यासाठी आपण इथे एक जोडी मेथी कट करून घेतलेली आहे। स्वच्छ साफ पानं कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरं, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर। त्यानंतर मिक्सरमध्ये हा ठेचा वाटून घ्या। आता दुसऱ्या साईडला एका मोठ्या परातीमध्ये 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतोय। यामध्ये 2 चमचे नॉर्मल जो काही घरात चमचा असेल त्याचा वापर करून 2 चमचे बेसन वापरलेलं आहे। इथे आता एक छोटा चमचाने ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर क्रश करून टाका, म्हणजे सुगंध छान येईल पराठ्यामध्ये। आता इथे आपण साधारणतः एक छोटा चमचा हळद पावडर, एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि साधारणतः जो काही ठेचा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो यामध्ये ॲड करा। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आणि जी काही मेथी स्वच्छ साफ करून तुम्ही ठेवून दिली होती एका चाळणीमध्ये तीसुद्धा पूर्णपणे ॲड करा। याचाच अर्थ जेवढं पीठ असेल त्याच्या दुप्पट मेथी वापरावी। बरेच जण असं करतात की मेथीचे पराठे बनवत असताना पीठ जास्त आणि मेथी कमी, असं अजिबात करू नका। मेथी जास्त वापरून हा पराठा करून पहा, खूप खूप छान लागतो। आता पिठामध्ये मेथी मिक्स करून घ्यायची आहे। धुतलेली मेथी असल्यामुळं इथे पीठ मळायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळं सुरुवातीला व्यवस्थित मेथी मिक्स झाली की लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा दाटसर गोळा मळून घ्यायचा आहे। आणि खुसखुशीत पराठ्यासाठी इथे आपल्याला 2 चमचे तेल वापरायचं आहे। इथे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचंच तेल वापरलं आहे, गरम तेल वगैरे वापरलेलं नाही। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि त्यानंतर व्यवस्थित तो ठेचा जो काही पाणी असतं ते मिक्स करून या पद्धतीने पराठ्याचं पीठ मळून घ्या। आता पराठ्याचं पीठ नेहमी दाटसर असावं, याचं कारण सांगते। पराठे थंड झाल्यानंतरसुद्धा अतिशय छान लागतात, ते चिवट होत नाहीत। आणि जर का पीठ सैलसर असेल तर पराठा व्यवस्थित लाटताही येत नाही आणि पराठा तो व्यवस्थित पफही होत नाही। यासाठी थोडंसं दाटसर पीठ मळा आणि त्यानंतर साधारणतः 3 ते 4 आपण चीजचे क्यूब खिसून घेतलेले आहेत। तर हा मेथी चीज पराठा आहे। मेथीच्या पराठ्यामध्ये पूर्णपणे चीजची स्टफिंग करतोय, त्यामुळं लहान मुलं काय मोठेसुद्धा खूप आवडीने हा पराठा खातील। आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तर तुम्ही ते चीज अशा प्रकारे मेथीच्या पराठ्यामध्ये जर भरून मुलांना दिलात तर मुलं खूप आवडीने खातील। आणि मुलांना असंही चीज खूप आवडतं, तर तुम्ही नक्कीच हे पौष्टिक पराठे आणि आतमध्ये थोडंसं सरप्राईज चीज असं ॲड करून मुलांना द्या। खूप खूप आवडीने मुलं हा पराठा फिनिश करतील। आता हा पराठा या पद्धतीने आपण स्टफ करून घेतलेला आहे। इथे मी तुम्हाला 2 पद्धती दाखवल्या आहेत। एक तर म्हणजे आपण जसं पुरण भरतो पिठामध्ये त्या पद्धतीने भरून आपण गोळा तयार करून घेतलेला होता आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। आता लाटत असताना सुरुवातीला लाटी हातावर थोडीशी मोठी करून घ्या आणि अगदी मध्यम आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता पराठा लाटत असताना तो खूप जास्त जाडही असू नये आणि खूप जास्त अगदीच पातळही असू नये, मध्यम स्वरूपामध्ये हा पराठा लाटून घ्यावा। आणि लाटणं जे आहे ते किंवा बेलणं हलक्या स्वरूपामध्ये सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गोलाकार पराठा लाटला जातो। त्यानंतर या पद्धतीने पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते पराठा स्टफ करण्याची। तर आता या पद्धतीने लाटी तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चीजची स्टफिंग करायचं आहे। चीज जेवढं जास्त वापराल तितका पराठा छान लागतो। आता या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, म्हणजे लाटी करून घ्यायची आणि त्यावर चीज स्प्रेड करून आपल्याला या पद्धतीने लाटी उचलून व्यवस्थित त्याचा गोळा तयार करायचा आहे। म्हणजे एकतर जसं आपण पुरणाच्या पोळ्या भरतो त्या पद्धतीने करू शकता, म्हणजे गोल हातावरच लाटी अशी खोलगट करून त्यामध्ये चीज भरू शकता, किंवा अगदी सोप्या पद्धतीने लाटी लाटून या प्रकारे चीज भरून दुसराही पराठा लाटून घ्या। म्हणजे 2 पद्धती याकरता दाखवल्यात, ज्यातली कुठलीही पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पराठे बनवू शकता। तर आता मध्यम पराठे लाटून घेतलेले, साधारणतः 2 पराठे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत। बाकीचे पराठे मी थोड्या वेळानंतर करणार आहे। आता हे पराठे नेहमी गरमागरम सर्व करावेत, कारण यामध्ये चीज गरम असताना मेल्ट झालेलं असतं आणि हा पराठा खाण्यासाठी जास्त टेस्टी लागतो। पण तरी हा पराठा साधारणतः 1 ते 2 तास तुम्ही ठेवून जरी खाल्ला
तरी तो छानच लागतो. आता आपण हा पराठा दोन्ही साईडने भाजून घेऊया. भाजत असताना थोडेसे खमंग खरपूस पराठे भाजून घ्यावेत, म्हणजे ते खुसखुशीत होतात. आता खालच्या साईडने थोडासा कलर चेंज झाला की मग आपण पराठा फ्लिप करून दोन्ही साईडने असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू लो ठेवा, म्हणजे पराठे छान व्यवस्थित पूर्णपणे भाजले जातील. आता साधारणतः 2 पराठे आपण याच पद्धतीने भाजून तयार करणार आहोत. हे मेथी चीज पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असेल, याचबरोबर दुपारचा लंच असेल किंवा तुम्ही डिनरसाठी सुद्धा असे पौष्टिक पराठे जरी केले तर मुलं काय, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने हे पराठे खातील. आता पराठा तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि दुसराही पराठा आपण सेम पद्धतीने भाजून घेणार आहोत. पराठ्याला तुम्ही तेल लावू शकता किंवा तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल, किंवा तुम्ही जसे स्ट्रीट स्टाईल मेथीचे पराठे असतात तिथे जसं बटर वापरलं जातं त्या पद्धतीने सुद्धा जरी बटर वापरलात तरी पराठा अप्रतिम लागतो. आता घरात जे काही साहित्य असेल त्याचा वापर करा आणि हा पदार्थ बनवून केल्यानंतर मला नक्की सांगा. आपले मेथी चीज गरमागरम पराठे तयार आहेत खाण्यासाठी. तर मी हे दह्याबरोबर सर्व केलेत. हवं तर कुठली चटणी तुम्ही यासोबत सर्व करू शकता किंवा दह्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो, यासाठी मी दही वापरलेलं आहे. आता पराठा तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये किती छान चीज व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे पराठे तयार आहेत. आता रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. रेसिपी जर आवडलीच असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.